मित्रांनो, तुमच्या आयफोनला कॅमेऱ्यामध्ये पिंक कलरचा डॉट आलेला आहे का? ते पण कशामुळे? लेझर म्हणून. नमस्कार मित्रांनो, मी आर्यन पवार फ्रॉम iFixer. मित्रांनो, आपल्याकडे आज iPhone 13 Pro Max आला होता एक. ह्याच्या ज्या कॅमेऱ्यामध्ये ना पिंक कलरचा डॉट आला होता. ज्यावेळेस आपण फोटो व्हिडिओ काढतो त्यावेळेस पिंक कलरचे डॉट येतात, लाईन येतात, हॉरिझॉन्टल वर्टिकल असे लाईन येतात. भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत. डीजेच्या समोर व्हिडिओ काढताना सावधानी बाळगा. कशामुळे? कारण की आता गणपती येतात, नवरात्री येते, दिवाळी येते, भरपूर असे आयफोन युजर आहेत की व्हिडिओ वगैरे शूटिंगसाठी कॅमेरा वापरतात. या गोष्टीची दक्षता घ्या की तुमच्या आयफोनला असा कोणता प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. कारण की ज्यावेळेस तुम्ही आयफोन मध्ये व्हिडिओ शूटिंग काढता, फोटो काढता डीजे समोर, त्यावेळेस ती लाईट जी असते ती याच्यावर पडते आणि त्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, डिरेक्टली हा जो कॅमेरा आहे त्याच्यावर इफेक्ट होतो. आणि ह्या कॅमेऱ्यामध्ये मागं मिररलेस लेन्स असते, डायरेक्ट प्रभाव ह्या मिररलेसचे लेन्स असते त्याच्यावर डायरेक्टली प्रभाव होतो त्या गोष्टीचा. त्यामुळे असे कोणतेही कामं करू नका जेणेकरून तुमच्या आयफोनचा कॅमेरा रिप्लेस करावा लागेल. आणि पिंक कलरचा डॉट आलेला असेल तर बिंदास iFixerला कॉन्टॅक्ट करायचं. आता iPhone 13 Pro Max आपण कॅमेरा रिप्लेस केलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही कॅमेरा तर टोटली आपण एकदम जेन्युइन मध्ये रिप्लेस केलेला आहे. कोणतीही अडचण नाहीये, प्रॉपर वर्क होतोय कॅमेरा पण. आपण एक गोष्ट केलेली, ह्यात कोणताही एरर सोडलेला नाहीये. म्हणजे काय, कॅमेरा चेंज केल्यानंतर जो एरर येतो जेन्युइन वगैरे असा, तो आपण एरर पण काढलेला आहे टोटली. कस्टमरची रिक्वायरमेंट अशी होती, एरर नाही दिसला पाहिजे, कोणताच एरर नाही दिसला पाहिजे. असं तुमचं कोणतंही काम असेल तर लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करायचं. धन्यवाद.